नमस्कार. भाग 5. कुंतीला मिळालेल्या वरदान मंत्राबद्दल तिने पांडुराजाला सांगितलं. पांडुराजा खूप खुश झाला आणि तो तिला विनंती करू लागला की आपण आपल्या पांडुवंशाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी आणि वाढीसाठी या मंत्राचा उपयोग करू. कुंती थोडी तयार झाली आणि त्यांनी विचार केला, आता कुणाला बोलूया. तर पांडुराजा म्हणाला की आपल्या वंशाचा दिवा जो असेल तो धर्माने वागणारा असावा, म्हणून आपण सगळ्यात पहिला धर्माला म्हणजे यमाला बोलूया. यम म्हणजेच धर्म जागणारा म्हणजेच यम. तर यमाला त्यांनी बोलवलं आणि कुंती यमापासून पहिला पुत्र जन्म दिला. तोच हा युधिष्ठिर, जो धर्माने वागत होता आणि पुढे त्यांनी धर्म अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळला. काही काळ गेला, 1 वर्ष उलटलं, पण पांडुराजाला थोडी लालसा वाढली. तो म्हणाला, एक काम करशील का, आणखीन एक पुत्र व्हावा. एकच पुत्र असणं म्हणजे जसं काही निपुत्रिक असल्यासारखंच वाटतं. तर आणखीन एखादा पुत्र व्हावा असं तुला वाटत नाही का. तर कुंती म्हणाली, महाराज, एक पुत्र आहे, आपल्या वंशाचा दिवा आहे, आपण त्याचाच सांभाळ करू, आपल्याला ते बास होईल. तर पांडुराजांनी हट्ट धरला. तो काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी कुंतीचं काही चालेना आणि तिने पांडुराजाला सांगितलं की ठीक आहे, आपण आणखीन एक पुत्राला जन्माला घालू. कुंतीने पांडुराजाला विचारलं, यावेळेला कोणाकडून पुत्र व्हावा अशी तुमची इच्छा आहे. त्यांनी बोलली, शक्तीचं प्रतीक असलेल्या वायूला तू बोलव आणि वायूकडून तो पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता कुंती जंगलामध्ये गेली आणि तिने वायूचं स्मरण केलं आणि तो पुत्रदायी मंत्र म्हटला. त्या मंत्राचा जप केला. तिच्यासमोर वायू प्रकट झाला. महाभारतामध्ये याचं वर्णन अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे की वायू आला कुंतीजवळ आणि तो कुंतीला वाहून घेऊन गेला. स्वतःच्या पंखांवरती बसवून वाऱ्यामध्ये तो वाहून घेऊन गेला. कुठं घेऊन गेला तर डोंगर, दर्या, समुद्र, क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर, त्या सागरावरून वाहत पूर्ण पृथ्वीला ओलांडून तो लांब पृथ्वीपासून घेऊन गेला. आणि त्यांनी सांगितलं, हे बघ कुंती, लोकांना असं वाटतं की ते जमिनीवर राहतात, पृथ्वी सपाट आहे, पण इथून बघ तुला पृथ्वी कशी दिसते. तर तिथून पृथ्वी ही गोलाकार दिसली. कुंतीला आश्चर्य वाटलं, अरे पृथ्वी गोल आहे. हो बोलो, त्या गोल असल्यामुळं आणि ती फिरत असल्यामुळंच दिवस रात्र होतात. आत्ता आपल्याला पृथ्वीचा जो भाग दिसतो तो दिवस आहे, पलीकडच्या भागात रात्र आहे आणि पलीकडचा जो भाग आहे तिथंसुद्धा मोठे मोठे साधू संत असे जन्मलेले आहेत. पृथ्वीच्या बरोबर उलट्या बाजूला आजच्या तारखेलासुद्धा मेक्सिको शहर आहे. तर वायू तिचं वर्णन केलं पृथ्वीचं की पृथ्वी ही गोल आहे. आपल्याला आत्ता सांगितलं जातं की गॅलिलिओने पृथ्वी गोल असल्याचा शोध लावला, पण आपलं दुर्दैव, आपल्याला महाभारत माहिती नाही, आपल्याला रामायण माहिती नाही, म्हणून आपण अशा सिद्धांतांवरती पुरावे असल्याशिवाय विश्वास न ठेवणारे लोक. पण महाभारतात याचं वर्णन फार पूर्वीच करून ठेवलेलं आहे की पृथ्वी ही गोल आहे आणि ती किती सुंदर आहे याचं वर्णनसुद्धा महाभारतात आहे. आणि कुंती आपल्याला अशा पद्धतीने कुंतीला वायूपासून एक गर्भधारणा झाली आणि तो अत्यंत शक्तिशाली पुत्र भीम या नावाने ओळखला जाऊ लागला. काही दिवस गेले. 2 पुत्र असलेले युधिष्ठिर आणि भीम असलेले पांडुराजा त्यांना खेळत बागडत होता. काही दिवसानंतर पांडुराजाला पुन्हा लालसा वाढली की आपल्याला इतकी 2 सुंदर मुलं आहेत, तुला असं वाटत नाही का की आपल्याला आणखीन एक मुलं असावं. कुंती म्हणाली, राजे, आपण फार हट्टी झाला आहात, आपल्याला 2 मुलं आपण सांभाळू शकतो आणि आपल्याला 2 मुलांमध्ये आपण व्यवस्थित आयुष्य जगू शकतो, तर ही लालसा कशाला. तर राजा म्हणाला, नाही, आपल्याला आणखीन एखादा मूल व्हावं असं मला वाटतं. तर त्याच्या हट्टासमोर कुंतीचं काही चालेना. तर त्यांनी सांगितलं, ह्यावेळेला कोणापासून पुत्र व्हावा अशी तुमची इच्छा आहे. तर त्यांनी म्हटलं, देवांचा देव असलेल्या इंद्राकडून मला एक मूल व्हावं अशी इच्छा आहे. तर कुंतीने इंद्राला बोलवलं आणि इंद्रापासून तिला गर्भधारणा झाली आणि तोच पुढे अर्जुन जन्माला आला. अर्जुनाचं वर्णन महाभारतामध्ये आणि कुठेही फक्त एक योद्धा या नादानेच आपण करू शकतो, एक महान योद्धा.
कारण अर्जुनासारखा योद्धा ना भूतो ना भविष्यती असा तो योद्धा झाला, तो इंद्रापासून झाला होता, हेच त्याच्यामागचं कारण असावं. 3 मुलं झाली. तिकडं 3 मुलांना घेऊन पांडू, कुंती आणि त्यांची 3 मुलं वावरत होती. पण पांडूची दुसरी स्त्री होती माद्री, ती मात्र सध्या मनामध्ये कुठेतरी क्लेश घेऊन, राग घेऊन वावरत होती. तिला असं वाटत होतं की हे आता माझ्याकडे लक्षच देत नाहीत. एकतर नवरा असून त्याचा उपयोग नाही आणि मातृत्व पण मला नाही. कोणती मातृत्व तरी भोगते आहे आणि तिला मुलं असल्यामुळं तिला असं वाटायचं की पांडू तिच्याकडेच लक्ष देत असतो, माझ्याकडे बघत नाही आहे. अशा याच्यात दुःखी खिन्न असताना एकदा तिला पांडूने बघितलं. पांडूच्या ते लक्षात आलं ही फार दुःखी आहे आणि त्याने विचारलं, काय झालं, तू सुखी का नाही आहेस? तर माद्री म्हणाली, सुखी राहण्यासारखं माझ्याकडे काय आहे? ना तुम्ही मला काही करू शकता, तुमच्यामध्ये पुरुषत्व नाही, आणि ना मी आई आहे, ती कुंती आहे. तर तुम्ही त्यांचे सुख, मुलांचं तरी सुख ती भोगते आहे. मला काय, माझं आयुष्य तर असंच निरर्थक चाललेलं आहे. असं ती विष ओकत होती. तर पांडू म्हणाला, काय करू शकतो, यातून मार्ग काय असेल का? मी काय करू शकतो सांग. तर माद्री म्हणाली, तुम्ही जर कुंतीला विनंती केली तो मंत्र मला शिकव, तर मी सुद्धा आई होऊ शकते. तर हे तुम्ही तिला विनंती कराल का? पांडू म्हणाला, मी प्रयत्न करतो. पांडू राजा कुंतीजवळ गेला. तिला म्हणाला की असं असं माद्री म्हणते आहे की तू तिला मंत्र शिकव आणि तिलासुद्धा मुलं पाहिजेत. तर कुंती म्हणाली की माझी मुलं तिची मुलं नाही आहेत का? तिचं आणि माझं कधीपासून व्हायला लागलं, हा भेदभाव का? तर माद्री म्हणाली, ठीक आहे, पण मला माझी मुलं हवी आहेत. ती पण माझीच आहेत, पण मला माझ्या स्वतःच्या गर्भातून आलेली सुद्धा मुलं हवी आहेत. कुंती म्हणाली, ठीक आहे, मी तुला मंत्र शिकवू शकत नाही, पण मी मंत्र उच्चारते आणि तू त्या देवांचं नामस्मरण कर आणि ते देव प्रगट झाले की त्यांच्यापासून तुला गर्भधारणा होईल. माद्री आणि कुंती जंगलामध्ये गेल्या. एका गुहेमध्ये जाऊन कुंतीने तो मंत्र उच्चारला. मंत्र उच्चारल्यावर माद्री गांगारून गेली. तिला समजेना की काय बोलवावं, कोणाला बोलवावं, आणि तिने गडबडीमध्ये 2 अश्विनांना आठवण काढली आणि 2 अश्विन प्रगट झाले आणि त्याच्यापासून माद्रीला जुळे झाले, जे नकुल आणि सहदेव होते. अश्विन म्हणजे देव नाही, पण देवांच्याकडं देखरेख करणारे, देवांचे घोडे संगोपन करणारे, गायी संगोपन करणारे जे असतात, असे त्यांचे दुसऱ्या फळीतले देव आपण म्हणू शकतो. असे ते नकुल आणि सहदेव जन्माला आले. आता पांडूला 5 मुलं झाली. 5 मुलं म्हणजे पांडू स्वतःला फार श्रीमंत समजू लागला. ही श्रीमंती त्याला लालसा वाढवतच चालली होती. तो आणखीन म्हणू लागला की आणि मुलं पाहिजेत. तर कुंती म्हणाली, ठीक आहे, आपण 5 मुलं आहोत, 5 मुलं घेऊन आपण सुखाने जगतो आहे, आता बास झालं. आता आपण ह्यांनाच वाढवू, ह्यांचंच संगोपन करू. आपली मुलं तेजस्वी आहेत, पुढे जाऊन ते पराक्रमी होतील आणि आपलं राज्यही सांभाळतील. इकडे महाराज धृतराष्ट्र गांधारीला म्हणाला की गांधारी, तुला असं वाटत नाही का आपला वंश वाढावा, आपल्यालाही मुलं असावीत, आणि तुलाही असं आपल्या वंशासाठी दिवा द्यावा असं वाटत नाही का? तर गांधारी म्हणाली, ठीक आहे, आपण प्रयत्न करू. आणि गांधारीची गर्भधारणा झाली. आणि गांधारीला तिकडं जंगलामध्ये पांडूला मुलगा झाल्याची वार्ताही समजली. ती अत्यंत उत्साही झाली की त्यांनाही मूल होणार, आम्हालाही मूल होणार, आम्हालाही वंशाला दिवा हवा. तर तिने बरेच दिवस लोटले, 9 महिने, 10 महिने, 11 महिने, 1 वर्ष झालं, तरी तिची प्रसूती काही होत नव्हती. हे बघून गांधारी वैतागली. म्हणे, हा कसला पुत्र आहे जे मला गर्भधारणा होऊनसुद्धा पुत्र होत नाही आहे. तर तिने स्वतःच्या पोटावरती गुद्दे मारायला सुरुवात केली, स्वतःच्या पोटावर मारून घ्यायला सुरुवात केली. त्याच्याने काही फरक पडेना म्हटल्यावर तिने एका दासीला बोलवलं आणि काठीने स्वतःच्या पोटावरती मारायला सांगितलं. आणि तिने जोरजोरात काठीने मारल्यानंतर काही काळाने तिच्या पोटातून एक मांसाचा गोळा बाहेर पडला. गांधारीने डोक्यावरती हात मारला की हे काय, तुम्ही मला पुत्र व्हायचं सोडून हा मांसाचा गोळा कुठून जन्माला आला? तिने अत्यंत क्लिष्ट होऊन, वाईट वाटून सांगितलं, हे न्या, या जंगलात फेकून द्या, नको मला हे कुठंतरी नेऊन पुरा, हा मांसाचा गोळा घेऊन मी काय करू?
आणि हे कसं झालं हे तिला समजेना. आणि तितक्यात तिने व्यासांची आठवण काढली आणि व्यास तिथं प्रगट झाले. तिने व्यासांना म्हटलं, तुम्ही तर त्याच्यापूर्वी एकदा व्यास जेव्हा हस्तिनापुरात आले होते तेव्हा गांधारीने त्यांची खूप चौकशी केली आणि भुकेलेले होते, थकले होते. तेव्हा गांधारीने त्यांना आदरातिथ्य केलं आणि गांधारीला व्यासांनी वर दिला आणि माग म्हणाले, काय हवं आहे ते. तर गांधारी म्हणाली, माझ्या पतीसारखे मला 100 पुत्र व्हावेत, असा माझा पुष्कळ मुलं व्हावीत, असा माझा मानस आहे. तर व्यासांनी तथास्तु बोलले. आणि जसं तो मासाच्या गोळ्या पोटातून बाहेर पडल्यानंतर, प्रसूत झाल्यानंतर गांधारीने व्यास प्रगट झाल्या व्यासानं विचारलं की व्यास, आपण तर म्हणाला होतात की मला 100 पुत्र होतील, हे काय मासाचा गोळा तुम्ही जन्माला घातला आहे. आणि व्यास म्हणाले, मला 100 मातीचे मडकी आणून द्या. आणि व्यासांनी त्या मासाच्या गोळ्याचे 100 लहान लहान तुकडे केले आणि सगळे तुकडे एकेका मडक्यामध्ये त्याच्यात थोडे तेल, रसायनं, आयुर्वेदिक औषधी टाकून ती मडकी बांधून ठेवली. आणि एक लहानसा तुकडा खाली उरलेला दिसला. आणि व्यासांनी गांधारीला सांगितलं, हे बघ, तुला 100 मुलं तर होतीलच, पण एक मुलगीसुद्धा होईल. आणि म्हणून त्यांनी तो शेवटचा उरलेला तुकडा एका आणखीन मडक्यात टाकून त्याच्यात तशीच रसायनं आणि तेल टाकून बंद करून ठेवले. म्हणून असं म्हटलं जातं की गांधारी 2 वर्ष गरोदर होती ती ह्यासाठीच की 1 वर्ष तिच्या पोटात गर्भधारणा होती आणि दुसरी गर्भधारणा त्या मडक्यांमध्ये ती मुलं वाढत होती. 1 वर्षानंतर पहिला अंडा फुटला, पहिलं ते मडकं फुटलं आणि त्याच्यातून एक सुदृढ मुलगा जन्माला आला. आणि तो जन्माला आल्या अकराळ विक्राळ पद्धतीने ओरडू लागला. हळूहळू 100च्या 100 मडकी फुटली उरलेली आणि 100 मुलं आणि 1 मुलगी जन्माला आली. विदुर म्हणाले राजाला की राजा, हे बघ, तुझा पहिला मुलगा हा मला नाही वाटत की योग्य आहे, तर तू त्याचा त्याग करावास, त्याचा बळी द्यावास. आणि तो गेला तरीसुद्धा तुला 99 मुलं आणि 1 मुलगी म्हणजे 100 मुलं ही असणारच आहेत. विदुर पुढे म्हणाले की परिवाराच्या भल्यासाठी एका व्यक्तीचा बळी गेला तर चालतो, एका गावाच्या भल्यासाठी एका परिवाराचा बळी गेला तर चालतो, देशाच्या भल्यासाठी एका गावाचा बळी गेला तर चालतो आणि त्यात काहीच हरकत नसते. आणि माझ्या बंधू, हा पुत्र तू बळी दिलास तर कुरुवंश व्यवस्थित वाढेल आणि तुझी उरलेली 100 मुलं हे गुण्यागोविंदाने नांदतील हे मला दिसतंय, तर तू त्याचा बळी द्यावास. पण त्यावेळेला धृतराष्ट्र हा आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी फार वेडा झाला होता आणि ते करण्यास त्याने नकार दिला. तिकडे कुंती आणि पांडू यांचीसुद्धा मुलं वाढत होती. त्या कुंतीने पूर्वी जो मंत्र एकदा तो वापरला होता, तो लहान वयाची कुंती, तिला तो आशीर्वाद मिळाला होता. तिला त्या मंत्राचं, त्या आशीर्वादाचं काही घेणं देणं नव्हतं ना, तिला काही समजत होतं. पण जसं तिला वैवाहिक जीवन, स्त्री पुरुष संबंध, आपत्त्यप्राप्ती याबद्दल ज्ञान झाले, तेव्हा तिने विचार केला की एकदा मंत्राने काय मुलं होतात का, आपण विचार तरी करून बघू एकदा काय होतं ते. आणि न राहून तिने एकदा कुतूहल अनावर झाल्यानं तिने सूर्यनारायणाला पाहिले आणि त्या मंत्राचा उच्चार केला, स्मरण केलं. त्या पुत्रदायी मंत्राचा जप केल्यामुळं तिच्यासमोर साक्षात सूर्यनारायण प्रगट झाले. कुंतीचे डोळेच दिपले. ती घाबरली आणि विनंती करू लागली की महाराज, मला माफ करा, फक्त कुतूहलाने मी या मंत्राचा जप केला होता आणि आपण परत जा. सूर्यनारायण म्हणाले, हा मंत्र ज्यासाठी आहे आणि ज्यासाठी तू माझं स्मरण केलं आहेस ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, अशीच या मंत्राची महिमा आहे. तर एक काळजी करू नकोस की तुला याचा दोष लागणार नाही आणि मी परतही जाऊ शकत नाही, पण तू चिंता करू नकोस. सूर्याच्या त्या दिव्य तेजाने तिला गर्भधारणा झाली. सूर्यभगवान परत गेले आणि सूर्यभगवानाचा पुत्र जरी असला असता तरी ती कुमारी माताच होती. आणि कोण ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवणार की सूर्यापासून पुत्र झाला आणि तुम्ही गैरकृत्य करा आणि दोष सूर्य, चंद्र, मंगळ ह्यांच्यावर टाका, हे तर अगतिकच ठरेल ना, हे चुकीचंच ठरेल. अखेर
हिमालयातल्या कुंतीभोज राजाच्या एका वाड्यात तिने तेजस्वी पुत्राला जन्म दिला आणि तो सुदृढ कणखर प्रकृतीचा असा पुत्र, सूर्याचा पुत्र कुंतीच्या पोटी जन्माला आला. जन्मल्या शरीरावरती त्याच्या कवच होते आणि कानावरती गाठी होत्या. त्या गाठी अशा होत्या की त्यांचा वर्ण रंग हा सोनेरी होता. त्यामुळं बहुतेक त्याच सोनेरी गाठींमुळं इतक्या वर्षानंतरसुद्धा स्वतःचा पुत्र दिसल्यानंतर कुंतीने त्याला ओळखलं होतं की हा कर्ण दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यापासून मला जन्मलेला माझाच पुत्र आहे, माझ्याच पोटचा आहे. इतक्या तेजस्वी अशा पुत्राचा आपल्याला त्याग करावा लागणार म्हणून कुंती कष्टी झाली आणि एक लाकडी पेटी आधीच तयार करून ठेवली होती. तिने त्या नवजात अर्भकाला त्या पेटीत ठेवले आणि अश्वनदीमध्ये सोडून दिले. पुढे तीच अश्वनदी वाहत गंगेच्या पात्राला भेटते आणि तिथं अधिरथ नावाचा एक सारथी अंघोळीला आला होता. त्याने ती पेटी बघितली आणि कुतूहल वाटल्याने त्याने ती पेटी उडी मारून बाहेर काढली. त्याची पत्नी राधा ही तिथंच होती. ते दोघंही निपुत्रिक होते. त्यांनी जशी पेटी उघडली तसं त्यांना तो तेजस्वी पुत्र दिसला आणि त्यांचा आनंद गगनात मावेना की आपल्याला निपुत्रिक असलेल्या दाम्पत्याला गंगा नदीने दिलेले जणू काही हे वरदानच आहे, म्हणून त्यांनी त्या पुत्राचा स्वीकार केला. वास्तविक पाहता अधिरथ हा धृतराष्ट्राचाच सारथी होता. त्या कर्णाला घेऊन राधा अधिरथ हस्तिनापुरात गेले. हस्तिनापुरात हा अधिरथ हा जातीने सूत होता. सूत म्हणजे क्षत्रियाला ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्यांच्यातून निपजलेल्या पुत्राला किंवा अपत्याला सूत असं म्हणतात. आणि समाजव्यवस्थेप्रमाणे त्यांचा व्यवसाय हा रथाचं सारथ्य करणे हा होता. अधिरथ त्याच्या गुणांमुळे धृतराष्ट्र आणि गांधारी दोघांनाही आवडत होता. कर्ण 5 वर्षाचा होता तेव्हाच कौरवांचा जन्म झाला. नोकराचा मुलगा असूनसुद्धा कौरवांनी त्याला भावासारखे वागवले होते आणि त्यांच्याच अन्नावर पोचलेले असल्याने कर्ण त्यांचा खूप खूप हितचिंतक होता. पांडव जंगलात आणि कौरव हस्तिनापुरात कर्णासोबत वाढू लागले. पुढे काय झालं आपण उद्याच्या भागात बघू. जय श्रीकृष्ण, जय शिवराय.